अनेक भाविक आपल्या घरी गुरुचरित्र हा ग्रंथ ठेवतात. अनेक भाविक रोज गुरुचरित्राचा एक अध्याय, एक ओवी जसा जमेल तसं वाचतात. अनेकांनी गुरुचरित्राचे गुरु स्थानी जाऊन पारायण पण केले असतील. एक प्रश्न अनेक वर्ष माझ्या मनात होता की गुरुचरित्र हे 52+1 असे 53 अध्याय आणि त्यानंतर येणारी गुरुगीता असं या ग्रंथाचं स्वरूप आहे. पण गुरुचरित्राचं सार सांगायचं झालं तर ते कसं सांगता येईल? आणि एके दिवशी सद्गुरूंची कृपा झाली आणि मला गुरुचरित्रातले 3 शब्द डोळ्यासमोर आलेत. पहिला शब्द आहे यम. यम म्हणजे मृत्यू. मृत्यू हे सत्य आहे. ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. म्हणजे जीवनाचे श्वास निश्चित आहेत. दुसरा शब्द जो आहे तो याम. याम हा शब्द गुरुचरित्रामध्ये आलेला आहे. याम म्हणजे प्रहर. प्रहर म्हणजे जीवनाचा कालावधी असं आपल्याला म्हणता येईल. आपल्या जीवनाचा कालावधी हा सुनिश्चित आहे. तो आपल्याला योग मार्गाने कमी जास्त करता येतो. जर आपण आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवलं तर आपला आयुष्य थोडंसं वाढू शकतं. आणि तिसरा शब्द जो गुरुचरित्रामध्ये आला आहे 2 ते 3 अध्यायांमध्ये तो आहे यमपूर म्हणजे मृत्यूलोक. मृत्यूलोकाकडे जाण्याचा प्रवास जर सुखकर व्हायचा असेल तर गृहीत इव केशेषु मृत्यूना धर्ममाचरेत. रोज काहीतरी सत्कृत्य करायला पाहिजे. आणि तोच संदेश संत नामदेव महाराज त्यांच्या एका प्रसिद्ध अभंगामध्ये देतात आहेत. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा.